हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे कुठलंही विजन नाही आणि असा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आणि त्यामुळे ते जर घडलंय तर ते मांडणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि मुंबईकरांची ती अपेक्षा आहे की हे मांडलं पाहिजे, मुंबईकरांचा राग कुठे ना कुठे व्यक्त झाला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ते सतत मांडत आलो आहोत. परंतु आमच्या मांडण्यानी ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय त्यांच्यावरती काहीच फरक पडलेला दिसला नाही. कारण 25 वर्ष सतत ते भ्रष्टाचारच करत राहिले. मुंबईचा कोपरान कोपरा त्यांनी विकून खाल्ला, मुंबई लुटली, लाटून खाल्ली आणि अशा प्रकारे मुंबईचा सत्यानाश महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. कुठेतरी मुंबईकरांना त्याच्यामध्ये बदल हा हवा आहे. मुंबईकरांचं स्वप्न साकार करावं, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं काम झालं पाहिजे ही मुंबईकरांची अपेक्षा आहे. 1997 ते 2022च्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे महानगरपालिकेचा कारभार हाकला, ज्या प्रकारे महानगरपालिकेचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवलं, ज्या प्रकारे महानगरपालिका पुढे नेली, त्याच्यामुळेच महानगरपालिकेला आज ही प्राप्त झालेली जी निगेटिव्हिटी आहे किंवा भ्रष्टाचाराची जी एक इमेज आहे ती त्यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे. आणि 2022 ते 2025 किंवा आजतागायत ह्या ऍडमिनिस्ट्रेटर त्या ठिकाणी